श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, श्री गुरुचरित्रामुळे मनुष्याला जीवनामध्ये अनेक असे अद्भुत फायदे मिळतात. मनुष्याची सतत प्रगती होते. मनुष्याला मनोवांछित यश मिळते. श्री गुरुचरित्र अध्याय 35. श्री गणेशाय नमः. नामधारक सिद्धांना म्हणाले, महाराज, श्री गुरूंनी त्या ब्राह्मण दाम्पत्यास रुद्राध्यायाचे महात्म्य सांगितले. त्यानंतर काय घडले? सिद्ध म्हणाले, त्यानंतर दत्त विप्रांच्या पत्नी श्री गुरु नृसिंह सरस्वतींना म्हणाल्या, स्वामी, आता आमचा उद्धार व्हावा अशी तीव्र इच्छा आहे. तुम्ही मंत्रोपदेश देऊन आम्हाला कृतकृत्य करा. श्री गुरु म्हणाले, साध्वी, स्त्रियांनी पतीची मनोभावे सेवा करावी. त्यांच्यासाठी पतिव्रता धर्माचे पालन हेच कर्तव्य, हीच भक्ती आणि हाच जीवन मंत्र आहे. त्यांना मंत्र उपदेश केल्याने विघ्ने उभे राहते असा पूर्वपार अनुभव आहे. ब्राह्मणी म्हणाल्या, गुरुदेव, तुमचे बोलणे ऐकून माझे मन साशंकित झाले आहे. कृपा करून त्या संदर्भातील एखादी कथा सांगा. श्री गुरु म्हणाले, पूर्वी देव आणि दैत्यांमध्ये सारखी युद्धे होत असत. शुक्राचार्य हे दैत्यांचे गुरु. त्यांना संजीवनी मंत्र अवगत होता. युद्धात मरण आलेल्या दैत्यांना ते आपल्या मंत्रविद्येने पुन्हा जिवंत करत असत. त्यामुळे त्यांचे सामर्थ्य वाढून त्यांच्यावर विजय मिळवणे देवांना अशक्यप्राय झाले होते. या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी काय करावे हेच देवराज इंद्रांना कळत नव्हते. म्हणून त्यांनी कैलासावर जाऊन भगवान शंकरांना सर्व वस्तुस्थिती सांगितली. ती ऐकून त्यांना राग आला. त्यांनी नंदींना आज्ञा केली, तुम्ही शुक्राचार्यांना ताबडतोब येथे घेऊन या. त्याप्रमाणे ते धावत गेले आणि ध्यानमग्न शुक्राचार्यांना तोंडात धरून घेऊन आले. शिवजींनी क्षणाचाही विलंब न लावता त्यांना गिळून टाकले. हे वृत्त कळताच दैत्यांमध्ये एकच हाहाकार माजला. शुक्राचार्य कित्येक दिवस शिवजींच्या पोटातच अडकून पडले होते. कालांतराने त्यांच्या मूत्रमार्गाने ते बाहेर पडले. ते शिवजींना कळलेच नाही. त्यामुळे शुक्राचार्यांना भार्गव हे नाव पडले. मुक्तता झाल्यावर ते पुन्हा संजीवनी मंत्रोपयोगाने दैत्यांना जिवंत करू लागले. इंद्रांना चिंतेने ग्रासले. त्यांनी देवगुरु बृहस्पतींची भेट घेतली व म्हणाले, गुरुवर्य, शुक्राचार्य संजीवनी मंत्राने दैत्यांना पुन्हा जिवंत करतात. त्यामुळे ते सारखे युद्ध प्रवृत्त होतात. अशा परिस्थितीत त्यांचा सामना करायचा तरी कसा? कारण त्यांच्यासारखे सामर्थ्य देवांकडे नाही. त्यांची शक्ती क्षीण झाली तर ती प्राप्त होण्यास वेळ लागतो. यावर काय उपाय करावा याविषयी तुम्हीच काहीतरी मार्गदर्शन करा. बृहस्पती म्हणाले, देवेंद्र, संजीवनी मंत्री षटकर्णी झाल्याशिवाय शुक्राचार्यांचे सामर्थ्य कमी होणार नाही. म्हणून तुम्ही त्या दृष्टीने प्रयत्न करा. त्यासाठी कोणाला तरी विद्यार्थी म्हणून गुप्त वेशाने त्यांच्याकडे पाठवा. त्याने शुक्राचार्यांची सेवा करून त्यांचा विश्वास संपादन करावा व संधी मिळताच संजीवनी मंत्र प्रयोग शिकून घ्यावा. इंद्र म्हणाले, गुरुवर्य, तुमचे पुत्र कच हे एकपाठी व अतिशय चाणाक्ष आहेत. त्यांना पाठवायचे का? ते मान्य करून बृहस्पतींनी कचांना बोलवले. त्यांना सर्व योजना नीट समजावून सांगितली. म्हणाले, वच, तुम्ही ब्राह्मण विद्यार्थ्यांच्या रूपाने शुक्राचार्यांकडे जा. त्यांची सेवा करून त्यांना प्रसन्न करून घ्या.
आणि युक्ती प्रयुक्तीने संजीवनी मंत्र शिकून परत या. त्याप्रमाणे कच देवलोक सोडून ब्राह्मण कुमारांच्या रूपाने शुक्राचार्यांच्या आश्रमात गेले. त्यांना विनम्र अभिवादन केले व म्हणाले, गुरुजी, मी तुमची कीर्ती ऐकून विद्या अभ्यास शिकण्याच्या इच्छेने येथे आलो आहे. तुम्ही प्रेमळ आहात. तुम्ही माझा स्वीकार करा. मला शिकवा. मी तुमची सर्वतोपरी सेवा करीन. देवयानी या शुक्राचार्यांच्या कन्या त्या समयी त्या तिथेच होत्या. त्या पिताजींना म्हणाल्या, तात, हे ब्राह्मण कुमार जिज्ञासू आणि सुशील आहेत. तुमच्याकडे चांगल्या उद्देशाने आले आहेत. यांना शिष्य करून विद्या अभ्यास शिकवा. कच अतिशय सुंदर व सुलक्षणी होते आणि त्यांना पाहताच देवयानींचे मन त्यांच्याकडे आकृष्ट झाले होते. हे आपले पती झाले तर किती बरे होईल, पण त्यासाठी यांचे इथे राहणे गरजेचे आहे असा विचार करूनच त्यांनी शुक्राचार्यांना तसा आग्रह केला होता. त्या त्यांच्या लाडक्या कन्या असल्यामुळे त्यांनी त्यांचे ऐकले. कचांना आपले शिष्य करून घेतले. ते त्यांच्याच आश्रमात राहून विद्या अभ्यास करू लागले. काही दिवसांनी दैत्यांना कच हे कपट वेशाने संजीवनी विद्या शिकण्यासाठी आलेले आहेत आणि त्यांना देवांनी पाठवले आहे ही गोष्ट माहिती झाली. ते सावध झाले. देवांचा हा डाव आपण हाणून पाडायचा असे ठरवून ते संधीची वाट पाहू लागले. एकदा कच समिधा आणण्यासाठी रानात गेले होते. शुक्राचार्यांनी काही दैत्यांनाही त्यांच्याबरोबर पाठवले होते. त्यांनी कचांना मारून टाकले आणि समिधा घेऊन आश्रमात आले. बराच वेळ वाट पाहूनही कच आले नाहीत, म्हणून देवयानी चिंतामग्न झाल्या. त्यांनी पिताजींना कच आश्रमात आल्याशिवाय मी अन्न पाणी घेणार नाही असे स्पष्ट सांगून टाकले. त्यांची निर्वाणीची भाषा ऐकून तेही काळजीत पडले. त्यांनी अंतर्दृष्टीने पाहिले असता कचांना कोणीतरी ठार केल्याचे दिसले. तेव्हा देवयानींचे मन राखण्यासाठी त्यांनी संजीवनीचा मंत्रोपयोग करून त्यांना जिवंत केले. ते काही वेळाने आश्रमात परत आले. या घटनेनंतर दैत्य कचांचा अतिशय द्वेष करू लागले. पुढे संधी मिळताच त्यांनी त्यांचा घात केला. त्यांच्या देहाचे असंख्य तुकडे करून दशदिशांना फेकून दिले. सायंकाळ झाली तरी ते आश्रमात परतले नाहीत, म्हणून देवयानी शोक करू लागल्या. त्यांनी पुन्हा तोच हट्ट धरला व शुक्राचार्यांनी त्यांना पुन्हा जिवंत केले. दैत्यही ईर्षेने पेटले होते. शुक्राचार्य कन्येवरच्या प्रेमापोटी आपल्या शत्रूंना जिवंत करत आहेत हे त्यांना पटतच नव्हते. याचा कायमचा बंदोबस्त करायचा म्हणून त्यांनी एक अघोरी कृत्य केले. शुक्राचार्य मद्यपान करत असत, म्हणून त्यांनी कचांना मारून त्यांचे शरीर जाळून टाकले. ती राख मद्यामध्ये मिसळून एका बेसावध क्षणी ते मद्य त्यांना प्यायला दिले. आता कचांचे जिवंत होणे शक्यच नव्हते. आपला हेतू सफल झाला म्हणून दैत्यांनी सुटकेचा निश्वास टाकला. देवयानींचा आक्रोश, शुक्राचार्यांची हतबलता, पुन्हा तीच परिस्थिती. शुक्राचार्यांनी अंतर्दृष्टीने त्रिभुवनात शोध घेतला, पण कच दिसले नाहीत. ते रक्षारूपाने आपल्या पोटात आहेत हे कळताच त्यांना मोठा धक्का बसला. काय करावे हेच त्यांना समजेना. त्यांनी देवयानींना वस्तुस्थितीची कल्पना दिली. म्हणाले, तुम्ही कचांचा नाद सोडा. त्यांना विसरून जा, कारण त्यांना जिवंत केल्यास माझा मृत्यू निश्चित आहे. त्या म्हणाल्या, तात, कचांवर माझे प्रेम आहे.
मी त्यांना मनाने वरले आहे. तुम्ही स्वतःच्या प्राणभयाने त्यांना जिवंत करू शकत नसाल तर मीच प्राणत्याग करीन. ते म्हणाले, संजीवनी मंत्र मला एकट्यालाच माहीत आहे. मी मेलो तर मला कोण उठवेल. देवयानींनी त्यांचे पाय धरले व म्हणाल्या, कचांशिवाय मी जगूच शकत नाही. तसे तुमचेही मरण इच्छित नाही. तुम्ही तो मंत्र मला शिकवा, म्हणजे कचांना जिवंत करताना तुम्हाला मरण आले तर मी तुम्हालाही जिवंत करीन. शुक्राचार्य म्हणाले, स्त्रियांना मंत्र सांगू नये असे शास्त्रवचन आहे. संजीवनी मंत्र षटकर्णी झाल्यास त्याचा प्रभाव नष्ट होईल. मी काय करू. त्या म्हणाल्या, ठीक आहे, तुम्ही तुमचा मंत्र घेऊन बसा. मी मात्र प्राणत्याग करणार. बोलता बोलता शोक अनावर होऊन त्या मूर्छित पडल्या. शुक्राचार्यांना त्यांची अवस्था पहावेना. त्यांच्या मायेने ते विवश झाले. त्यांनी त्यांना सावध केले. त्यांना संजीवनी मंत्राचा उपदेश केला. त्याचा प्रयोग कसा करायचा तेही नीट समजावून सांगितले. शुक्राचार्यांच्या पोटात असलेल्या कचांनीही तो ऐकला. तो 3 वेळा म्हणून नीट पाठ केला. देवांचा हेतू सफल झाला होता. संजीवनी मंत्रासारखे अमोघ रत्न त्यांना प्राप्त झाले होते. शुक्राचार्यांनी संजीवनी मंत्राने कचांना जिवंत केले. ते त्यांचे पोट फोडून बाहेर आले. गतप्राण झालेल्या शुक्राचार्यांना देवयानींनी जिवंत केले. कचांनी त्यांना वंदन केले व म्हणाले, गुरुदेव, मी तुमच्याकडे विद्याभ्यास करतो. हे दैत्यांना मान्य नाही, म्हणूनच ते वारंवार माझा वध करतात. तरी कृपा करून मला निरोप द्या. ते जायला निघाले म्हणून देवयानींना वाईट वाटले. त्या म्हणाल्या, तुमच्या प्राप्तीसाठी मी काय केले ते मलाच माहीत आहे. माझ्या प्रेमाचा अहेर करू नका. माझ्याशी लग्न करा. मी मनोमन तुम्हालाच वरले आहे. ते मनोगत ऐकून कच म्हणाले, देवयानी, हे तुम्ही काय बोलत आहात. गुरुकन्या ही भगिनी समान असते हे कसे विसरता. आणि तुम्ही मला जिवंत केले आहे म्हणून माते समानही आहात. अर्थात मी तुमच्याशी विवाह करू शकत नाही. तेव्हा देवयानी संतापून म्हणाल्या, माझ्या इच्छेवर तुम्ही पाणी फिरवलेत आणि माझी उपेक्षा करून माझ्या पदरी जी निराशा टाकलीत त्याबद्दल मी तुम्हाला असा शाप देते की तुम्ही आत्मसात केलेला संजीवनी मंत्र तुम्हाला उपयोगी पडणार नाही. कच म्हणाले, तुम्ही मला व्यर्थ शाप दिलात. आता माझे वचन ऐका. तुम्हाला ब्राह्मण पती मिळणार नाही. तुमच्या पिताजींना संजीवनी मंत्र येत असला तरी तुम्हाला, अर्थात एका स्त्रीला शिकवल्यामुळे यापुढे तो निष्फळ होईल. देवांना मात्र याचा उपयोग झाला. देवयानींना प्रतिशाप देऊन कच देवलोकी गेले. कार्यसिद्धी झाली म्हणून इंद्रादिक सर्वांना आनंद झाला. त्यानंतर शुक्राचार्यांचा मंत्र दैत्यांना कधीच उपयोगी पडला नाही. श्री गुरु पुढे म्हणाले, साध्वी म्हणूनच स्त्रियांना मंत्रोपदेश करू नये असा संकेत आहे. त्यांच्यासाठी पतीची सेवा हीच साधना, हाच मंत्रोपदेश. त्यांनी पतींच्या किंवा गुरूंच्या आज्ञेने व्रते, उपवास आदी गोष्टी कराव्यात. तेव्हा त्या ब्राह्मणी म्हणाल्या, गुरुदेव, आमचा तुमच्यावरच पूर्ण विश्वास आहे. म्हणूनच तुमच्या चरणी आमची भक्ती अखंड राहील असा आशीर्वाद द्या आणि आमच्या कल्याणासाठी एखादे व्रत सांगा. तुम्ही सांगाल तसेच आम्ही वागू. सिद्ध म्हणाले, नामधारक श्री गुरूंनी त्या ब्राह्मण दाम्पत्यास सोमवारचे शिवव्रत करायला सांगितले व त्या व्रताचे महात्म्य विशद करणारी एक पुरातन कथा सांगितली. ती कथा आपण
पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहोत। मित्रांनो, गुरुचरित्राचा पूर्ण लाभ होण्यासाठी म्हणजेच मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी गुरुचरित्राचे सगळे अध्याय मनपूर्वक ऐका। चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ।